हे जे सगळ्यांवर करवतत असतोस ना ते आधी बंद कर तू. मी खरवादत असतो सगळ्यांवरती. विचार माझ्या ऑफिसमध्ये लोकांना, माझ्या सगळ्या स्टाफशी, ऑफिस मधल्या प्रत्येकाशी मी अत्यंत गोड आणि नीटच बोलतो. सगळ्यांशी छान बोलतोस. बायकोने काय घोडं मारलंय रे तुझं? समर, जगात सगळ्यात जवळची तुझी बायको ती आहे, स्वानंदी. सगळ्यांशी छान बोलायचं, तिच्याशी मात्र असं तुसड्यासारखं बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? हा कुठला शहाणपणा आहे? तिचं घर सोडून आलीये ती तुझ्या घरात. तुझ्यापेक्षा जास्त ऍडजस्टमेंट ती करतीये. हे घर नवीन आहे तिच्यासाठी, माणसं नवीन आहेत. तिच्या सोयीचं कम्फर्टचं काहीच नाहीये इथे. तिचं सगळं रुटीन बदललंय. तिच्याकडून असलेल्या अपेक्षा नवीन आहेत. अरे एवढं सोड, ते जेवण सुद्धा तिच्या चॉईसचं नाहीये, तुमच्या चॉईसचं जेवते ती. तिच्या घरी कंटाळा आला असताना ती पाय पसरून बसू शकायची सोफ्यावर. इथे तशी सोय आहे, तशी मोकळी का तिला? त्यांच्यावर कुठलीच बंधनं नाहीयेत. त्यांना हवं तसं वागू शकतात त्या. कुठलीही सेन्सिबल मुलगी असं कधीच वागत नाही. ती स्वतःमध्ये खूप बदल करून घेत असते. तिला कम्फर्टेबल करणं तुझं कर्तव्य आहे. तिला आपलेपणाने वागवणं हे तुझं कर्तव्य आहे. यातलं काय करतोस तू तिच्यासाठी? झालं बोलून तुझं? असं बोलून झालेलं नाहीये. नाही ऐक, आता माझा ऐक. कारण आता जी तू यादी वाचलीस ना, ही यादी अधीरा आणि रोहनसाठी योग्य आहे. कारण त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. आणि आमचं लग्न हे त्यांच्या लग्नासाठी झालेली तडजोड आहे फक्त, बस. मग असं असल्यानंतर त्यांच्या माझ्याकडनं किंवा माझ्या त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षांना अर्थ काय आहे? बरं, माझं त्यांच्यावर प्रेम नाहीये, मी नाईलाजास्तव त्यांच्याशी लग्न करतोय, याची पूर्ण कल्पना त्यांना होतीच. त्या म्हणू शकल्या असत्या की हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे आणि मला अशाच माणसाशी लग्न करायचंय ज्या माणसाचं माझ्यावर प्रेम आहे. पण तरी सुद्धा ज्या माणसाचं त्यांच्यावर प्रेम नाही अशा माणसाशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना, म्हणजे याची त्यांना आधीपासून कल्पना होती. मग आता तक्रार करायचा प्रश्न येतोच कुठे? अरे पण ती तक्रार करतच नाहीये समर. मग संपला विषय. प्रॉब्लेम कोणाला आहे? आणि हे बघा, आमच्या संसारात आम्ही असंच वागतो. आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाहीये, बस. अरे मग काय इश्यूच नाहीये. बेस्ट आहे समर, हेच बेस्ट आहे. तुम्हा दोघांचं 100% एकमत आहे ना यावर. तुमच्यात तर क्लॅरिटी आहे. आम्ही उगाच आपलं डोकं फोडून घेतोय. अरे आमचं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे. तुला हवी तशी बायको मिळाली ना तुला, कॉंग्रॅच्युलेशन्स. हवी तशी बायको मिळाली, सुंदर, शहाणी, समजूतदार. तिचं तुझ्यावर प्रेम नाही, तुझं तिच्यावर प्रेम नाही. तिच्या तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही, तुझ्याही काही नाही. हे असंच तर चालायला पाहिजे. अभिनंदन, खरंच अभिनंदन आहे तुझं. असंच राहू दे, तुमचे सूर असेच जुळू दे आणि तुमच्यातली ही विड आहे ना अशीच घट्ट राहू दे. छान, खरंच बोलतेय मी. ह्याच्यापेक्षा बेस्ट काही असूच शकत नाही.